मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील सेवा हळूहळू आता सुरळीत होतीये। आणि मध्य रेल्वेचे पीआरओ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल आशा तर स्वागत तुमचं। आपण पाहतोय की मध्य रेल्वेवरील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। सध्या काय स्थिती आहे? वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येताना दिसते। मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ना ती आता धीम्या गतीने पूर्वपदावर येते होती, पण सध्या परत पाऊस वेगवान सुरू झालेला आहे। बऱ्याचशा जागी अजून परत पाऊस वाढलेला आहे आणि आपण जे आहे ते स्लो लोकल होत्या त्या वापस सुरू केलेल्या होत्या, पण त्याच्यासोबतच आज दुपारी 2 वाजता 4.2 मीटरची हाय टाईड देखील आहे। याच्यामुळे हा पाऊस वाढण्याची शक्यता अजून पाऊस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्यामुळे आपण पाहतोय की अनेक ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। या पाण्याचा निचरा होताना दिसतोय का? पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे किती वेळेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, काही अंदाज आपण वर्तवू शकताय का? आपल्याकडे हा जो अंदाज आहे तो पावसाच्या अंदाजावरती डिपेंडेंट आहे। आपण इंडिपेंडेंट नाही करू शकणार, पण प्रामुख्याने जे आहे तो नाहूर आणि मुलुंडच्या तिथे जास्त पाणी दिसतंय आणि मानखुर्द आणि कुर्ल्याच्या मध्ये जास्त पाणी दिसतंय सध्या, जिथला निचरा कमी होतोय। आणि पाऊस जर वाढला तर निचरा होण्याची स्पीड अजून कमी होत जाईल, ज्याच्यामुळे आणि आज दुपारची 4.2 मीटरची जी हाय टाईड आहे याच्यामध्ये अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे। स्वप्नीलजी, मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी सकाळच्या सुमारास कामावर जात असतात, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय सूचना कराल? नाही, आता तरी आपला प्रयत्न चालू आहे, पण अत्यंत आवश्यक असेल तरच कृपया बाहेर निघावं अशी विनंती आहे। कारण आता जर ही 4.2 मीटरची हाय टाईड जर इन्क्लूड झाली तर त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा जागेमध्ये जे सखल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी वाढणार आहे आणि रोड वाले जे आहे ना त्याच्यामध्ये पण कंडिशन पावसामुळे अजून खराब होऊ शकते। नक्की स्वप्नीलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।